नमस्कार. तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आज मी अशी कथा घेऊन आले जी तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा बाळगते. तर करूया मग सुरुवात. आज निखिल कलेक्टर होऊन पहिला आपल्या गावात आपल्या घरी येतो. पण घरात त्याचं स्वागत करायला कोणच नसतं. तो शेजारी विचारतो, पण शेजारची काकू त्याला सांगते की मला काही माहीत नाही. पण आम्ही लोक इथे राहायला आल्यापासून या घरात कोण दिसलं नाही. तरी बघ तू वाट, कोण येतंय का? कामाला कदाचित तुझी ताई गेली असेल. थोडा वेळ जातो. तो त्या काकूला म्हणतो, काकू अजून आली कशी नाही ताई? मी बघून आलो. लहानपणीच आई वडील एका अपघातामध्ये वारले होते. तेव्हापासून त्याचा सांभाळ त्याच्या ताईनेच केला. त्यामुळे त्याच्या मनात ताईबद्दल जास्तच आपुलकी आणि प्रेम असतं. मात्र आता ताई भेटत नसल्यामुळे तो फार दुःखी होतो आणि ताईला शोधायला बाहेर पडतो. सर्व ठिकाणी पाहतो, पण त्याला ताई भेटत नाही. तो उदास होतो आणि तिथून मागे फिरून जात असतो. तेवढ्यात त्याचा एका बाईला धक्का लागतो. तिच्या हातात असलेला भाजी आणि भाकरीचा डबा पडतो. तो तिला ताई माफ करा बोलतो, तर पाहतो तर काय, त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून त्याची बहीण असते. तो तिला पाहतच बसतो. तिची अवस्था फार वाईट झालेली असते. ती दुसऱ्यांच्या घरची धुणी भांडी करून आणि दुसऱ्यांनी दिलेले अन्न खाऊन जगत असते. तिच्याकडे राहायला घर नसतं. हे सर्व पाहून निखिलला तिचा किळस वाटतो. तो तिला ओळख न दाखवता तसाच निघून जातो. मात्र तिने त्याला चांगलंच ओळखलेलं असतं. ती त्याला म्हणते, अरे निखिल, तू निघालास पण? तो तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून निघून जातो. ती दुःखी होते आणि घराजवळ जाते. तेवढ्यात बाजूची काकू तिला बघते आणि ओळख काढून मग तिला सांगते की तिथे एक माणूस आलेला. तो कदाचित तुझा भाऊ होता. ती म्हणते, हो, तो भेटला मला. पण काही न बोलता ती तिथून निघून जाते. काही दिवस उलटून गेल्यावर निखिल पुन्हा गावी येतो. मात्र यावेळी तो ताईची माफी मागायला येतो. शहरात त्याला त्याचे चुलत काका भेटलेले असतात आणि सांगतात की तुझी ताई खूप महान आहे. ती नेहमी तुझ्यासाठी जगले. आत्ताही तू एवढ्या मोठ्या अधिकारी पदावर आहेस ते पण तिच्याचमुळे. तिने तुमचं घर पण गहाण ठेवलं आणि आईचे दागिने विकून खूप काम करून तुझं शिक्षण पूर्ण केलं. ही जर कोण दुसरी असती तर तिने एवढा विचारच केला नसता. हे ऐकून तो पश्चातापाच्या आगीत जळत असतो की आपण चूक केली. एवढ्या महान ताईशी आपण असं नको वागायला पाहिजे होतं. आणि हाच पश्चाताप घेऊन तो तिला भेटायला जातो. पण त्याला ताई भेटतच नाही. ज्या दिवशी त्याने ताईला ओळख न दाखवता निघून जातो तेव्हा तिला एवढा मोठा धक्का बसतो की ती आजारी पडते आणि मरण पावते. निखिलचा संपर्क न होऊ शकल्याने त्याला ही बातमी कळत नाही. तो खूप दुःखी होऊन रडतो. त्याला त्याच्या चुकीची जाणीव होऊन पण काही उपयोग नसतो. कारण आता त्याची ताई त्याच्याजवळ नसते. तात्पर्य हेच की माणूस कितीही प्रगतिवान होऊ दे, पण ज्यांनी आपल्यासाठी खूप कष्ट घेतलेत त्यांना कधीच विसरू नये, नाहीतर वेळ निघून जाते. तर मित्र हो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ही कमेंटद्वारे मला नक्की कळवा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.